ओके. येस. ओके. आवाज येतोय क्लिअर? हां. येस. ऑलमोस्ट सगळे स्टुडंट आज जे जॉईन झालेले आहेत त्यांनी तर ऑलमोस्ट आपला डेमो लेक्चर ऑलरेडी अटेंड केलेले आहेत. तर एक 2 मिनिटं मी तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू सांगतोय अबाउट जर्मन लँग्वेज, स्टडी जर्मन लँग्वेज, स्टडी इन जर्मन लँग्वेज कशी करायची, वर्क इन जर्मन लँग्वेज आणि तुम्हाला इंटरनॅशनल करिअर ऑपॉर्च्युनिटीज काय आहे. जर तुम्हाला जर्मन लँग्वेज येत असेल तर तुम्हाला इंटरनॅशनल करिअर लाईक युरोपियन युनियनमध्ये टोटल 27 कंट्रीज आहेत. त्या 27 कंट्रीजमध्ये तुम्हाला जर्मन मोस्ट स्पीकिंग म्हणजे सगळ्यात जास्त लँग्वेज बोलणारी जर्मन लँग्वेज आहे. तुम्हाला जर जर्मन भाषा किंवा जर्मन लँग्वेज येत असेल तर तुम्हाला जर्मनीमध्ये अपॉर्च्युनिटीज आहेतच आहेत. त्याच पॅरलली तुम्हाला इंडियामध्ये पण अपॉर्च्युनिटीज आहेत. तुम्हाला इंडियामध्ये पण करिअर करता येतं. त्यासाठी जर्मन लँग्वेज येणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता या जर्मन लँग्वेजमध्ये जर तुम्ही व्हाय स्टुडंट स्ट्रगल इन इंडिया, आपण इंडियामध्ये एवढं स्ट्रगल करतोय, 8 तास 9 तास जॉब्स करतोय, सॅलरी ॲज कम्पेअर कमी आहेत अदर कंट्रीमध्ये. तेच तुम्ही जर जर्मनीमध्ये गेलं तर लिमिटेड जॉब ऑपॉर्च्युनिटीज इंडियामध्ये स्ट्रगल करताय. हाय कंपनी डिमांड आहे, लो सॅलरी रेट आहे आपल्या इंडियामध्ये, करिअर ग्रोथ कमी आहे. त्यासाठी जर तुम्ही आउट ऑफ कंट्री जाण्याचा विचार करता, आता सुरुवातीला बघा, युरोपियन युनियन आणि गल्फ कंट्रीज असे 2 कॅटेगरी येतात. युरोपियन युनियनमध्ये जास्त स्पीकिंग कंट्री जर्मनी आहे आणि गल्फ कंट्रीमध्ये दुबई, ओमान, सौदी, कतार या साईडच्या गल्फ कंट्रीज आहेत. आणि युरोपियन युनियनमध्ये रोमानिया आहे, जर्मनी आहे, ऑस्ट्रेलिया आहे, स्वित्झर्लंड आहे. युरोपियन युनियनच्या टोटल 27 कंट्रीज आहेत. एका विजावरती तुम्ही 27 कंट्रीज ट्रॅव्हल करू शकता विदाऊट विजा. जसे आपले महाराष्ट्र, गुजरात जसे स्टेट आहेत ना तसे तिथं कंट्रीज आहेत. ओके. ते युरोपियन युनियनचा संघ असतो, ते युरोपियन युनियनमध्ये येतात. आता सगळ्यात जर्मन इज लुकिंग फॉर द स्किल वर्कर. जर्मनीमध्ये जास्त स्किल वर्कर जे आहेत ना तिथे तिथे चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तुम्हाला जर्मनीमध्ये स्किल वर्करची खूप गरज आहे. इंजिनिअरिंग फील्डमध्ये आहे तुम्ही, लाईक आय टी सेक्टरमध्ये, हेल्थ केअर, ऑटोमोबाईल सेक्टर आहे तुमचं, फायनान्स असतील किंवा एनी ग्रॅज्युएट, मेडिकल, मोबॅलिटी, हॉस्पिटल, मॅन्युफॅक्चरिंग, तिथे तुम्हाला स्किल वर्करची खूप गरज आहे. त्यासाठी जर्मन लँग्वेज इम्पॉर्टन्स आहे. आणि जर्मन लँग्वेज पॅरलली तुम्हाला जॉब अप्लिकेशन्स कसे करायचे, युरोपा सिव्हिस कसा बनवायचा, युरोपा सिव्हिस अप्लाय कसे करायचं, जॉबला अप्लाय कसे करायचं आहे, जर कोणी यामध्ये आउसबिल्डिंगन प्रोग्रामसाठी असेल या स्टुडंट विजासाठी असेल, असे टाइप्स ऑफ व्हिजा असतात. हे सगळं डिटेलमध्ये आपण या 5 डेच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. प्लीज सगळ्यांना एकच रिक्वेस्ट आहे, डेली तुम्हाला लेक्चर अटेंड करायचे आहेत आणि जे काय आम्ही टास्क देतो ते पूर्ण प्रॉपर कंप्लीट करायचं आहे. सिरियसनेस म्हणजे प्रॉपरली. असं नाही की फ्री आहे म्हणून लेक्चर अटेंड करायचं, दिलेला टास्क कंप्लीट नाही, जे सांगितलेले स्टेप पण कंप्लीट नाही करायचे. ओके. आता या जर्मन भाषेमध्ये लेवल्स असतात. जर्मन लँग्वेजमध्ये लेवल्स मीन्स काय असणार आहे, जसं आपण इंग्लिशमध्ये लेवल्स आहेत. आपण LKG UKG बरोबर या कॅन्डिडेटचे स्टुडंट बघतोय. तिथे तुम्हाला अल्फाबेट्स म्हणजे सुरुवातीला आपण अल्फाबेट्स घेतोय, ग्रेटिंग्स, नंबर्स, ओके, A B C D सगळे हे अल्फाबेट्स आहेत. A1 लेवल इज अ बिगिनर लेवल. A1 लेवल इज अ बिगिनर लेवल असते. A2 लेवल, B1 B2 आणि C1 आणि C2 हे जर्मन लँग्वेजच्या लेवल्स आहेत. A1 लेवल इज अ बिगिनर लेवल आहे, हे बेसिक लेवलसाठी असेल. आणि आपले हे जे वर्कशॉप्स आहेत हे वर्कशॉप A1 लेवलचे बिगिनर लेवलसाठीच आहेत आजचे. नेक्स्ट असते A2 लेवल, B1 B2 आणि C1 आणि C2. जॉबसाठी तुम्हाला ॲटलिस्ट B1 A2 B1 डिपेंड्स असतं तुम्ही कुठल्या प्रोग्रामसाठी जाताय. जर हाऊस बिल्डिंग प्रोग्रामसाठी असेल तर कंपल्सरी तुम्हाला B1 लेवल सर्टिफिकेट पाहिजे.
फॉर हाऊस बिल्डिंग प्रोग्रामसाठी. तर जॉबसाठी डिपेंड्स तुम्हाला A1 A2, आता जी आमच्याकडे रिसेंटली व्हॅकन्सी आली होती A1 वरती पण ते ओपनिंग्स होतात. असं नाही की तुम्ही म्हणजे पर्टिक्युलर C2 सर्टिफिकेट पाहिजे. तुम्हाला किती कुठली बघा, आपण इंग्लिश बोलतोय किंवा आपण लँग्वेज मराठी बोलतोय, त्यामध्ये लेवल्सचं डिफाईंड असतं. हे लेवल्स आपल्या स्पीकिंग आणि प्रॅक्टिसवर डिपेंड असतं. म्हणून आपण सुरुवातीला A1 कम्प्लीट करतोय. A1 मध्ये सगळं बेसिक्स क्लिअर होते, अल्फाबेट्स, नंबर्स, ग्रेटिंग्स. ओके. आता एक A1 वरती बघू आणि याची जे एक्झाम कंडक्ट करतो गोईते आणि टेल. गोईते इन्स्टिट्यूट हे इन्स्टिट्यूट जर्मन एम्बेसीचं इन्स्टिट्यूट असते पुण्यामध्ये. म्हणजे ओव्हरऑल इंडियामध्ये 6 सेंटर आहेत. पुणे, मुंबई, दिल्ली, चेन्नई, बेंगलोर, कोलकाता, ओव्हरऑल इंडिया. आणि हे इन्स्टिट्यूट गोईते आणि टेल, गोईतेलाच मॅक्स व्हीलर भवन म्हणतात, हे पुण्यामध्ये बन गार्डनला आहे. हे एक्झाम कंडक्ट करतं. तर तुम्हाला याचा एक्झाम पॅटर्न, A1 साठी एक्झामचा सिलेबस, हे सगळं डिटेलमध्ये आपण या ट्रेनिंगमध्ये बघणार आहोत. आणि A1 मध्ये जो सिलेबस असते, A1 मध्ये सिलेबस आता आपण आज A1 वरतीच फोकस करणार आहोत 5 डे मध्ये. ओके. ग्रेटिंग्स, अल्फाबेट्स, आज आपण 2 टॉपिक बनणार आहोत, ग्रेटिंग्स आणि अल्फाबेट्स. ओके. नंबर्स, डेज, मोनाट, पार्ट ऑफ बॉडीज, टाइम, हाऊसहोल्ड, सेप, डायरेक्शन्स, वेव फ्राग, स्वतःचं इंट्रोडक्शन तुम्हाला जर्मन A1 लेवलमध्ये सांगायचं. डेली रुटीन्स, आर्टिकल्स, पर्सनल प्रोनाउन, कॉन्जुकेट, वर्ब. ओके. या 9 फ्राग, आर्टिकल्स असते पूर्ण ओव्हरऑल. टीव्ही बस म्हणजे त्रेंबा बस, मॉडेल बस, परफेक्ट टेन्स, पास्ट टेन्स, हाबन अँड जाईन. हाबन अँड जाईन मीन्स टू बी ची रूप. जसं इंग्लिशमध्ये आय एम, इज, आर, वाज, बिअर. सेम हाबन अँड जाईन हे इंग्लिशमध्ये इश, बिन, डू, बिस्ट, एर, जियस, इस्ट, अकुजाटिव्ह, डॅटिव्ह जर्मन लँग्वेजमध्ये केसेस असतात. तर म्हणतात जर्मन लँग्वेजचे केसेस, ते आपण डिटेलमध्ये हे या ट्रेनिंगमध्ये बनवतो. आता यामध्ये एक्झाम पॅटर्न कोणाकोणाला अबाउट IELTS माहिती आहे? IELTS एक्झाम प्लीज चॅट बॉक्समध्ये IELTS टाईप करायचा. IELTS, IELTS एक एक्झाम असते. येस, IELTS एक्झाम. जर IELTS हे 2 टाईपची एक्झाम असते. एक असते अकॅडमिक आणि नेक्स्ट असते जनरल. अकॅडमिक एक्झाम IELTS फॉर अकॅडमिक, जर तुम्ही आउट ऑफ कंट्रीमध्ये फॉर स्टडीसाठी जायचा प्लॅन करत असतात तर तुम्हाला IELTS अकॅडमिक द्यावं लागतं. आणि IELTS जनरल जातं फॉर जॉब. हे पर्टिक्युलर कंट्री कॅनडासाठी असते जॉबसाठी. पण तुम्ही मोस्टली एज्युकेशनसाठी IELTS लागते. रिडिंग, लिसनिंग, रायटिंग, स्पीकिंग. म्हणजे लिसनिंग, रिडिंग, रायटिंग, स्पीकिंग 4 टाईल्स असतात. म्हणजे 4 पार्टमध्ये एक्झाम होते. सेम तुम्हाला जर्मन लँग्वेजचा जे एक्झाम पेपर असतो ना, मीन्स प्रूफिंग स्टाईल, लेझन, ह्युरन, स्क्रायबन आणि स्प्रेशन. मीन्स रीडिंग, लिसनिंग, रायटिंग, स्पीकिंग. 25 मार्क्स रीडिंग, लिसनिंग 25 मार्क्स, स्क्रायबन 25 मार्क्स आणि स्प्रेशन 25 मार्क्स. टोटल मार्क्स असतात 100 मार्क्सचा पेपर असतो आणि मिनिमम मार्क्स हा 60. हे आपण डिटेलमध्ये नंतर एक्झाम पेपर्स कसा असतो, पेपर कसा सॉल्व्ह करायचा, हे सगळं डिटेलमध्ये बघणार आहोत. आता फक्त तुम्हाला एक्झाम पॅटर्न हा खूप इम्पॉर्टंट आहे. टेल या गोईथे दोन्ही पण तुम्ही एक्झाम हे देऊ शकता, टेलचे या गोईथेच्या. ओके. ओके. हा झाला आमचा ओव्हरऑल ऍक्टिव्हिटीज. आणि त्याच्या पॅरलली आम्ही तुम्हाला रिगार्डिंग पूर्ण हेल्प करतोय. हे या टाईपचं बघा सर्टिफिकेट असतं. हे गोईतेचं सर्टिफिकेट आहे आणि हे टेलचं सर्टिफिकेट भेटतं. इथे तुम्हाला जी लेवल आहे, सपोज तुम्ही आता A1 चं एक्झाम दिलं तर तुम्हाला इथं A1 ला टिक मार्क्स या टाईपचं एक्झाम आणि या टाईपचं एक्झाम पॅटर्न आणि टेल. याच्या पॅरलली आपले हे जे बुक्स आहेत, हे जे आपलं एक बुक्स आहे आपलं म्हणजे जर्मन भाषा गुरु, हे आपलं 2 लँग्वेजमध्ये बुक्स आहे. एक आहे मराठी लँग्वेज, बघा हे मराठी लँग्वेज मध्ये बुक्स आहे आपलं, आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो. आणि हे जे आता आपलं जस्ट रिसेंटली लॉन्च झालं इंग्लिश लँग्वेजचे बुक्स आहे ज्या स्टुडंटला. आणि आपले हे 2-3 म्हणजे इंग्लिशमध्ये पण बॅचेस असतात. हे पर्टिक्युलर मराठीचं वेबिनार असल्यामुळे आम्ही मराठीमध्ये एक्सप्लेन करतोय. आणि अदर्स आपले वेबिनार इन इंग्लिश, हिंदी लँग्वेजमध्ये पण असणार आहे. ओके. येस, येस. हां, हे 2 टाईपचे आपले इंग्लिश लँग्वेजचे बुक्स आहेत. ओके. हे आपले बुक्स ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरती पण अवेलेबल आहेत.
तुम्ही अमेझॉन फ्लिपकार्टवरती चेक केलं ना ते तुम्हाला तिथं पण अवेलेबल दिसत आहेत. आणि आमचे रिसंटली काय आम्ही प्लेसमेंट पण करतोय स्टुडंटचे. आता आमचा रिसंटली कालच एक मुलगा दुबईसाठी गेलेला आहे. ओके, आता बघा हे आमचे काही पब्लिकेशन्स वगैरे झाले आहेत. आम्ही वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये जाऊन सेमिनार्स वेबिनार्स घेतोय. आता स्पेशली फॉर आता जे स्टुडंट, सगळ्यांना एकच रिक्वेस्ट आहे, प्लीज डे 5 पर्यंत तुम्हाला अटेंड करायचं आहे. असं नाही की तुम्ही आज अटेंड केलात उद्या ॲबसेंट आहेत. फ्री आहे म्हणून तुम्ही प्रॉपर डे 1, डे 2, डे 3, डे 5 पूर्ण तुम्हाला लेक्चर अटेंड करायचं आहे. हे लेक्चर लाईव्ह असणार आहेत, नॉट अ रेकॉर्डेड. लाईव्ह लेक्चर्स असतील. डेली 7 o'clock to 8:30 पर्यंत आपण लेक्चर कंडक्ट करतोय. तुम्हाला असाइनमेंट भेटणार आहेत. जॉब जे स्टुडंट प्रॉपर 5 डे अटेंड करतील त्या स्टुडंटसाठी इंटरव्ह्यू प्रिपरेशनचं सेशन्स, गोईते एक्झाम प्रिपरेशन्स, स्टुडंट विजा या स्टुडंट विजा अप्लाय कसं करायचं गायडन्स, जॉब सीकर विजा कसा अप्लाय करायचं फॉर जर्मनीसाठी, फ्री स्टडी मटेरियल असणार आहे. हे जे बुक्स आहेत ना याची आम्ही तुम्हाला सॉफ्ट कॉपी प्रोव्हाइड करणार आहोत. ओके, आणि नेटवर्क्स बुकचे सॉफ्ट कॉपी, युरोपा सीव्ही कसा बनवायचा, युरोपा कव्हर लेटर कसं बनवायचं, आणि हे सगळं रेकॉर्डेड लेक्चर्स ॲक्सेस भेटणार आहे. आणि सगळ्यात बेनिफिट म्हणजे तुमचं आमच्या क्लासचं म्हणजे आज जे स्टुडंट पूर्ण लेक्चर अटेंड करतील त्यांना एक आम्ही गुगल फॉर्म देतोय. ते गुगल फॉर्म भरायचं आहे आणि त्यांना आमचं करिअर हब टेक्नॉलॉजीचं प्ले स्टोअरला ओन अप्लिकेशन आहे. त्या अप्लिकेशनमध्ये तुम्हाला बॅचचा ॲक्सेस भेटेल. आणि त्या बॅचच्या ॲक्सेसमध्ये हे जे काय नंतर जे आता आज आपले एका टॉपिक्स घेतोय ते रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला भेटणार आहेत त्या ॲप्लिकेशनमध्ये. नॉट तुम्हाला कुठे यूट्यूब किंवा असं नाही. आमच्या ॲप्लिकेशन आहे क्लासचं ओन. त्या ॲप्लिकेशनमध्ये बॅचचा ॲक्सेस जे स्टुडंट रेग्युलर अटेंड करतायत त्या स्टुडंटसाठी आम्ही बॅच तुमचं नाव नंबर ते नंतर मी तुम्हाला गुगल फॉर्म देतोय. तो गुगल फॉर्म भरायचा आहे. गुगल फॉर्म भरल्यानंतर त्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला ॲक्सेस भेटेल. त्या बॅचमध्ये तुम्हाला सगळं स्टडी मटेरियल असणार आहे. आणि याच्या पॅरलली आपण तुम्हाला पूर्ण ओव्हरऑल आता बघा हा युरोपा सीव्ही आहे. जर तुम्ही युरोपियन युनियनमध्ये जॉब सर्च करतायत ना या टाईपचा सीव्ही असतो. हा युरोपा स्लोबो हा खूप इम्पॉर्टंट आहे. हा तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. हे मी तुम्हाला या 5 डेमध्ये हा सीव्ही कसा बनवायचा हे मी तुम्हाला पूर्ण गाईड करणार आहे डे 5 लास्ट दिवसामध्ये. आणि याच्यानंतर जे स्टुडंट म्हणजे तुम्ही कम्युनिकेशन्स करताय कंपनीसोबत तुमची A1 लेवल आहे बरोबर. तुम्ही A1 आहे, तुम्हाला जर्मन तेवढी फास्ट आता लगेच बोलता येत नाही. त्यासाठी हे टॅम्पलेट्स आहेत. ओके, आता हे टॅम्पलेट्स पूर्ण ओव्हरऑल म्हणजे तुम्हाला हे टॅम्पलेट्स हाय आय एम लुकिंग फॉर एक्सपेंड द नेटवर्क जेव्हा तुम्ही लिंक्डइनला तर इश मिस्ट मायनर नेटवर्क मी द युस्ट ओके असे इश बिन इन द ऑफिडर स्यूल असे मी तुम्हाला डायरेक्ट टॅम्पलेट्स देणार आहेत. म्हणजे हे टॅम्पलेट्स तुम्ही मेल अप्लिकेशन करण्यासाठी हे खूप तुम्हाला हेल्प होणार आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्ही अप्लिकेशन्स करताय पण ते जॉब अप्लिकेशन ट्रॅकिंग सिस्टीम म्हणजे आपण एखाद्या कंपनीला जॉब अप्लाय करतोय पण रिप्लाय तुम्हाला कधी येतोय 10 दिवस 15 दिवस इंटरनॅशनल आहे एका महिन्यात रिप्लाय येतं. पण तुमच्याकडे त्याचं प्रॉपर ट्रॅकिंग पाहिजे. गोल तुमचे काय आहेत एक्सेल शीटमध्ये जस्ट तुम्हाला इथं पुट करायचं आहे कंपनी लिस्ट. तुमच्या प्रोफाईलनुसार इथे तुम्हाला कंपनी लिस्ट करायची आहे. आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. इथं कंपनीचं नाव असेल, लोकेशन कुठं आहे जर्मनीमध्ये, कुठल्या डेस्टिनेशनसाठी तुम्ही अप्लाय करताय, कुठल्या सिटीसाठी आहे, त्याचे काय रिमार्क्स आहे, हे सगळं ट्रॅकिंग तुम्हाला एका एक्सेल शीटमध्ये. आणि तुम्ही सीव्ही म्हणजे तुम्ही सीव्ही कुठं कुठं सबमिट केलाय, कोणत्या कंपनीमध्ये सीव्ही सबमिट केलाय. तुम्ही जर आज सबमिट केलं तर तुम्हाला रिप्लाय एका महिन्याने येईल, 2 महिन्याने येईल, 3 महिन्याने येईल, 8 दिवसाने येईल. पण तुमच्याकडे ट्रॅकिंग असणं खूप गरजेचं आहे. सबमिट कधी केलाय, HR ला कुठल्या साईडवरती सबमिट केलाय तुम्ही सीव्ही, रिस्पॉन्स काय आहे त्याचा, हे सगळं ट्रॅकिंग सीट तुम्हाला या एक्सेल सीटमध्ये असणार आहे. इंटरव्ह्यू ट्रॅकिंग तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू दिलाय, कोणाशी तुमचं कॉन्टॅक्ट होतं, जॉब पोर्टल कुठलेच आहे, जॉब अप्लिकेशन्स कसे करायचे, ऑल लिंक्स म्हणजे एका एक्सेल सीटमध्ये तुम्हाला हे पूर्ण अपडेट करणार आहे. असा ओव्हरऑल आपला 5 डेचा वर्कशॉपचा डेमो आहे. यामध्ये जर तुम्हाला काय डाऊट्स आहेत तर प्लीज तुम्ही चॅट बॉक्समध्ये यस टाईप करा. तुमचे काय क्युरीज असतील नॉर्मल. आणि आज आपण डे 1 मध्ये डेज आणि डेज आणि ग्रेटिंग्स डेज अल्फाबेट चालू करतोय. अल्फाबेट्स आज आपण बघणार आहोत जर्मन लँग्वेजचे अल्फाबेट्स. ओके, प्लीज इथपर्यंत कोणाला डाऊट्स
काय असेल तर चॅट बॉक्समध्ये तुम्हाला येस टाईप करायचं आहे. नंबर्स वगैरे हे करू नका. मी तुम्हाला सर नंबर्स वगैरे देतोय मी नंतर शेवटी 5 डे मध्ये. तर आपण भेटू शकताय. ओके. आणि आज जो डेमो आहे या डेमोमध्ये डे 1 मध्ये आपण जस्ट वेट. ओके. आज आपण अल्फाबेट्स बघणार आहोत. ओके. येस. ओके सर, काय प्रॉब्लेम नाही, आपण भेटूया. हां. आमचं इन्स्टिट्यूट आकुर्डी पुण्यामध्ये आहे. ओके. येस येस. आवाज नाही सर. प्लीज अनम्यूट करा. कोणाचे डाऊट्स क्वेश्चन्स असेल तर आपण एंडिंगला घेणारच आहोत. ओके. येस. हां. आज आपण प्लीज तुमचे डाऊट्स क्वेश्चन्स आहेत ना, आपण लास्टला 20 मिनिटामध्ये घेणार आहोत. ओके. आज आपण डे 1 मध्ये जे आपले कसं सगळ्याचे क्वेश्चन्स आपण घेऊ नंतर. आता मी तुम्हाला कव्हर करतोय अल्फाबेट्स आणि ग्रेटिंग्स. ओके. आज आपण अल्फाबेट्स आणि ग्रेटिंग्स बघूया आणि शेवटी मी तुमचे क्यूए क्वेश्चन्स घेणार आहे. ओके. कारण क्यूए क्वेश्चन्स मध्ये वेळ जातोय, त्यात अजून आपल्याला काय शिकवायचं आहे, इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत आणि आपलं 5 डे असणार आहे, नॉट अ 1 डे. म्हणजे असं नाही की तुमचे काही डाऊट्स असतील 5 दिवसामध्ये तुम्ही विचारू शकता. ओके. येस. आता आपण डे 1 मध्ये अल्फाबेट्स बघणार आहोत. इंग्लिश लँग्वेजमध्ये टोटल अल्फाबेट्स किती आहेत? प्लीज चॅट बॉक्समध्ये तुम्हाला येस टाईप करायचे आहे. इंग्लिश लँग्वेजमध्ये, इन इंग्लिश लँग्वेजमध्ये टोटल अल्फाबेट 26 आहेत. बरोबर. इंग्लिश लँग्वेजमध्ये टोटल अल्फाबेट 26 आहेत इन इंग्लिशमध्ये. सेम तुम्हाला जर्मन लँग्वेजमध्ये टोटल 30 अल्फाबेट्स आहेत. अल्फाबेट्स मीन्स बुक्स्टाबिरियन. इन जर्मन लँग्वेजमध्ये अल्फाबेट्सला म्हणतात बुक्स्टाबिरियन. आणि आपल्या बघा आता ह्या मराठी बुक्समध्ये आहे ना, आपण म्हणजे त्याचे उच्चार बघा. आपण एक नवीन लँग्वेज शिकतोय. कुठलीही लँग्वेज शिकायचं असेल तर त्याचे तुम्हाला प्रॉपर उच्चार करता आला पाहिजे. बघा या बुक्समध्ये आपण प्रॉपर तुम्हाला आ बे से डे. आता कुठलीही लँग्वेज म्हणजे एखादी आपण लँग्वेज शिकतो ना, त्याचा बेस जसा आपला मराठीचा बेस आहे अ आई पासून आपण चालू करतो. बरोबर. अ आई. नंतर आपण इंग्लिशचा बेस काय घेतला तर आपली मराठी होती. मराठीमध्ये काय ए फॉर ऍपल, इंग्लिशमध्ये ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट. सेम आपण आज जर्मन लँग्वेजमध्ये 30 अल्फाबेट बघणार आहोत आणि याचे उच्चार कसे करायचे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. आ म्हणजे एला काय म्हणतायत? आ बे से डे. ए एफ गे हा ई यॉट का एल एम एन ओ पे उ एर एस टे उ फाव वे एक्स एप्सिलॉन झेड. हे झाले टोटल 26 अल्फाबेट. आणि 4 जे अल्फाबेट आहेत एक्स्ट्रा अल्फाबेट आहेत. ए उमलाऊट, ओ उमलाऊट, यू उमलाऊट, बीटा साइन. म्हणजे एखाद्या ए वरती उमलाऊट डबल डॉट असतो ना, त्याला म्हणतात उमलाऊट. ए उमलाऊट, ओ उमलाऊट आणि बीटा साइन. बीटा साइन मीन्स एस झेड. ओके. डबल एस असतं. आता या गोइथे म्हणजे इन्स्टिट्यूटमध्ये ना हे बुक्स प्रेफर केले जातात जास्त. नेटवर्क्स बुक्स आहे. डॉयचे इन स्प्रेंग स्प्राख मीन्स कुर्स बुक्स आ आईज. आता या कुर्स बुक्स मध्ये टोटल 12 चॅप्टर्स आहेत. आता याच्यामध्ये मी तुम्हाला अल्फाबेट सांगतोय आणि याचं तुम्हाला ऑडिओ पण प्ले करतोय. अल्फाबेट. हा. अल्फाबेट्स मध्ये आपल्याला जे काही अल्फाबेट्स आहेत ना, हे खूप इम्पॉर्टंट असतं बघा. पहिला टॉपिक आहे गुटन टाग. गुटन टाग मीन्स गुड डे. ओके. अल्फाबेट्स आ बे से डे ए एफ गे हा ई यॉट का एल एम एन ओ पे क्यू आर एस टे उ फाव वे एक्स एप्सिलॉन झेड. बघा
स्क्रीन आहे विजिबल? प्लीज स्क्रीन जर विजिबल असेल चॅट बॉक्स मध्ये यस टाईप करा. दास अल्फाबेट योरनजी उन बुक्स्टाबेरियन जी लाईट. ओके. आता या बुक्स मध्ये आहे ना, बघा, पहिला अल्फाबेट आहे दास अल्फाबेट. येस, योरनजी दी दे बुक्स्टाबेरियन दर ला रॅप लेझनजी विल लाईट मीट. म्हणजे इथं तुम्हाला ऑडिओ आहे 10 नंबर, म्हणजे असे ऑडिओची आम्ही तुम्हाला सिरीज प्रोव्हाइड करतोय. आता हे ऑडिओ कसे असतात ते जस्ट मी तुम्हाला शो करतोय. आता हे ऑडिओ कुर्सबुक्सचे ऑडिओ आहेत, म्हणजे कुर्सबुक्स आहे. ओके. आता बघा हे ऑडिओज आहे. आता ते बुक्स आहे ना त्याचे ऑडिओज असतात. तुम्हाला स्क्रीन म्हणजे ऑडिओचे नंबर दिसत आहेत ना, प्रॉपर असे ऑडिओ आहे. ओके. प्लीज चंद्रकांत असे तुम्ही म्हणजे स्क्रोल वगैरे काही करू नका. ओके. प्लीज तुम्हाला इंटरेस्ट नसेल तर तुम्ही मीटिंग मधून लिव्ह करू शकता, कारण एका स्टुडंटमुळे सगळ्या स्टुडंटला डिस्टर्ब होते. इंटरेस्ट नाही तर तुम्ही लिव्ह करा. इथं असं काही कंपल्सरी नाही की सगळ्यांनी अटेंड करावं. जे स्टुडंट इंटरेस्टेड आहेत त्यासाठीच हा वेबिनार आहे, हा क्लास आहे. ओके. म्हणजे असेच जर तुम्ही काय असता मी डायरेक्टली रिमूव्ह आमच्या साईडनी केलं जाईल तुम्हाला. ओके. प्लीज तुम्हाला इंटरेस्ट आहे, खरंच तुम्हाला जर्मन भाषा शिकायची आहे तरच तुम्ही वेबिनारमध्ये जॉईन करा. ओके. किंवा कंटिन्यू लेक्चर करा. ओके. कारण लिंक्स तुटते. आता हे तुम्ही असे टिक मार्क करताय. हां, बघा हे आहेत न ऑडिओ. जसे आता 12 नंबरचा मला ऑडिओ प्ले करायचा आहे. आता कुर्स बुक्स मध्ये आहे. कुर्स बुक्स दास अल्फाबेट ह्युरनजी विन एस दिन बुक्स्टाबेरियन रॅप उन लेझनजी देन लॉइट मीट. आता मी हे ऑडिओ प्ले करतोय, तुम्ही प्रॉपर लिसन करायचं आहे. ओके. आणि त्यानंतर तुम्हाला रिपीट करायचं आहे माझ्या मागे. जस्ट वेट. ऑडिओ नंबर आहे 12. आता तो 12 नंबरचा ऑडिओ मी प्ले करतोय. Aufgabe 7. येस, आवाज येतोय क्लिअर? Buchstabenrap. बुक्स्टाबेर प्लीज चॅट बॉक्स मध्ये यस टाईप करा. ऑडिओचा तर आवाज क्लिअर येत असेल तर. Aufgabe 7a. Buchstabenrap. येस. ओके. थँक्यू. Aufgabe 7a. Buchstabenrap. A, B, A, B, C, D, E, F, E, D, E, F, E, H, I, J, K, L, F, K, L, M. N, O, N, O, P, Q, L, S, T, Q, L, S, T, U, V, B, U, V, B, X, Y, Z, Ö. ओके. A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Epsilon Z. Okay, repeat just one. Aufgabe 7a. Buchstabenrap. A, B, A, B, C, D, E, F, E, D, E, F, G, H, I, J, K, L, F, K, L, M. N, O, N, O, P, Q, L, S, T, Q, L, S, T, U, V, B, U, V, B, X, Y, Z, Ö. Ö. येस. ओके. ए आहेत
टोटल 30 अल्फाबेट इन जर्मन लँग्वेजमध्ये. आता आपण मराठीमधून आहे तर मराठी बुक्समध्ये मी ओपन करते. जर्मन लँग्वेज आपलं मराठी बुक शिवाय तुम्हाला तुम्हाला अल्फाबेट्स नोट डाऊन करायचे आहे. ओके, येस, प्लीज नोट डाऊन करा. अल्फाबेट्स त्याचे उच्चार म्हणजे तुम्ही मराठीमध्ये नोट करू शकता, या इंग्लिश असेल तुम्ही इंग्लिशमध्ये. आ बे से डे ए एफ गे हा ई यॉट का एल एम एन ओ पे U R S T U for V X Epsilon Z. प्लीज नोट डाऊन. नोटबुक वरती तुम्हाला 26 अल्फाबेट्स आणि त्याचे उच्चार नोट डाऊन झाले की तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये येस टाईप करायचं. ओके, येस. प्लीज स्क्रीनशॉट चालणार नाही, नोट डाऊन करा. आपण इथं लँग्वेज शिकतोय आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे. आजचं लेक्चर खूप इम्पॉर्टंट आहे आणि ग्रेटिंग्स पण. ओके, प्लीज नोट करायच्या सगळ्यांनी नोटबुकवरती. ओके, येस, प्लीज चॅट बॉक्समध्ये येस टाईप करा जे कोणी स्टुडंट बाय रिमेनिंग आहे. येस. आता सगळ्यांना अनम्यूट करायचं आहे. माझ्या मागे तुम्हाला पूर्ण 26 अल्फाबेट म्हणायचं आहे. आ अल्फाबेट्स आ A, बे A, B, B, से C, C, डे C, D, ए E, एफ F, गे F, हा E, O, ई R, E,
yacht, Yacht. car, Car. L, L. M, M. N, N. O, O. P, P. Q, U. R, R. S, H. T, T. U, U. V, O. W, V. X, X. Epsilon, Z. Epsilon. Z. ओके. आता हे 4 अल्फाबेट एक्स्ट्रा आहेत. Yes. उमलाऊट म्हणजे हे जे उमलाऊट आहेत ना, डबल डॉटला म्हणतात उमलाऊट, ए Yes. उमलाऊट, ओ उमलाऊट, यू उमलाऊट अँड बीटा साइन. बीटा साइन मीन्स डबल एस, एक्झॅक्ट. यो, ओ, यू, यू. ओके. हे एक्स्ट्रा आहेत. याचा यूज कसा करायचा, कुठं यूज होतो, आपण हे नंतर डिटेलमध्ये बघणार आहोत. आता फक्त तुम्हाला अल्फाबेट 30 अल्फाबेट आहेत. 26 सेम लाईक इंग्लिशचे 26 अल्फाबेट आणि 4 अल्फाबेट एक्स्ट्रा आहेत. ओके. आता हे जे अल्फाबेटचे एक्झाम्पल आता आता आपलं बघा इंग्लिशवालं बुक्स आहे ते मी मराठी दाखवलं बघा. इंग्लिशवाल्या बुक्समध्ये ए फॉर ॲपल, बी फॉर बाल, ओके, सी फॉर कॅट, सेम त्या कॅटेगरीमध्ये. आणि उमलाऊटवाले ए उमलाऊट, ओ उमलाऊट, यू उमलाऊट, बीटा साइन, यो, यू, यू. याचं प्रोनाउन्सिएशन कसं असं फॉ, फॉ, फाटर, फाटर मीन्स फादर. ओके. फॉ वेचा साऊंड. यॉट, या मीन्स यस, एक्झॅक्ट, सेट, खाचा उच्चार, इश. म्हणजे याच्या डिटेलमध्ये आपण नंतर बुक्स तुम्हाला याची सॉफ्ट कॉपी भेटणार आहे. ओके. ऍप्लिकेशनच्या ऍक्सेसमध्ये तुम्ही हे नंतर रिवाइज करू शकता लेक्चर झाल्यानंतर आपलं. ओके. आता क्लिअर क्लार अल्फाबेट्स आहेत क्लिअर सगळ्यांना. म्हणजे एक Yes. बेसिक ओरिओवाला तुम्हाला अल्फाबेट्स इन इंग्लिश लँग्वेजमध्ये 26 अल्फाबेट, सेम जर्मनमध्ये 30 अल्फाबेट्स, 4 अल्फाबेट कुठले एक्स्ट्रा आहेत, 26 कोणते अल्फाबेट्स आहेत, त्याचा उच्चार कसा करायचा, हे आपल्याला डेली प्रॅक्टिस करायची आहे. लँग्वेज आहे 1-2 दिवसामध्ये 5 दिवसामध्ये नाही होणार. आपल्याला हे डेली कंटिन्युटी. आपण आता इंग्लिश बघा कधीपासून आपण LKG UKG पासून इंग्लिश शिकतोय, बरोबर का. मराठी आपली मदर टंग आहे, आपण डेली मराठी आपली मराठी बोलतोय. पण सेम लँग्वेज आपल्याला डेली प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे. लँग्वेजमध्ये डेली तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आपल्या क्लासच्या ॲप्लिकेशनमध्ये हे तुम्हाला सगळं स्टडी मटेरियल आणि याचे हे जे ऑडिओ आहेत ना ते पण तुम्हाला तिथं अवेलेबल असणार आहे आपल्या क्लासच्या ओन ॲप्लिकेशनमध्ये. त्याचा मी तुम्हाला ॲक्सेस देणार आहे. आपला क्लास आता संपल्यानंतर मी तुम्हाला लिंक देतो ग्रुपमध्ये. ते लिंक्स तुम्हाला गुगल फॉर्म भरायचा आहे आणि जो मोबाईल नंबर तुम्ही गुगल फॉर्ममध्ये देणार आहात त्याच मोबाईल नंबरने तुम्हाला क्लासचं आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर रजिस्ट्रेशन तुम्हाला सेम नंबरनी करायचं आहे आणि सेम नावाने करायचं आहे, तरच तुम्हाला त्या ग्रुपचा ॲक्सेस भेटेल. ओके. येस. नंबर म्हणजे सॉरी अल्फाबेट्स क्लिअर आहेत सगळ्यांना अल्फाबेट्स. येस. Yes. हां. आता आपण ग्रेटिंग्स बघणार आहोत. ग्रेटिंग्स मीन्स आपण एखाद्यांना हाय, हॅलो, गुटन मॉर्गन. ओके. गुटन मॉर्गन मीन्स गुड मॉर्निंग. येस. ओके. हे ग्रेटिंग्स आहे. स्क्रीन आहे ना विजिबल. हां. ग्रेटिंग मीन्स काय, आपण एखाद्याला भेटतो, बरोबर. आपण एखादे कलिग्स असतील, फ्रेंड्स आहेत. सुरुवातीला आपण काय म्हणतो, हॅलो, हाय, कसा आहात, किंवा हाऊ आर यू इन इंग्लिशमध्ये. गुड मॉर्निंग, मॉर्निंग असेल तर गुड मॉर्निंग, आफ्टरनून असेल तर गुड आफ्टरनून, इव्हनिंग असेल तर गुड इव्हनिंग, बरोबर का. सेम आपल्याला इन जर्मन लँग्वेजमध्ये त्याचा उच्चार कसा करायचा. टाक, टाक मीन्स हाय, आपण म्हणतो टाक. गुटन टाक मीन्स गुड डे. ओके. आणि हॅलो, नॉट हॅलो, हॅलो. ओके. हाय, हॅलो. तो स्क्रीन चेंज आपण नाही झाले. स्क्रीन नाही दिसत, जस्ट वेट. स्क्रीन चेंज नाही झाले. जे येस, स्क्रीन अल्फाबेट आहे आहे. स्क्रीन झाली ग्रेटिंगची स्क्रीन. नाही सर. जस्ट वेट. हां. येस. झाले. थँक्यू. ओके. आता गुटन मॉर्गन. गुटन मॉर्गन मीन्स गुड मॉर्निंग.
या शुभ सकाळ. गुटन आबंड. गुटन आबंड मीन्स गुड इव्हनिंग. गुड नाक मीन्स गुड नाईट. ओके. टाक या हॅलो मीन्स हॅलो. बीस पेटर. बीस पेटर मीन्स सी यू लेटर. बीस बाल्ट. बीस बाल्ट सी यू सून. बीस मॉर्गन सी यू टुमारो. एस्केट आय एम ओके. ओके. गुड नाक मिट्टाक. गुड नाक मिट्टाक मीन्स गुड आफ्टरनून. आता हे जे लॉंग आहेत ना, ऑफ विडरझेन. ऑफ विडरझेन मीन्स गुड बाय. इनशुल्डिगुंजी. इनशुल्डिगुंजी मीन्स एक्सक्यूज मी. बिट्ट. बिट्ट मीन्स प्लीज. डांक means thank you. Tud mir leid. Tud mir lies means sorry. Ja means yes. Nein means no. Gets willkommen. Glück. ओके. असे बेसिक्स ग्रेटिंग्स आहेत. माझ्या पाठीमागे तुम्हाला म्हणायचं आहे. ओके. आपण एक दोन वेळेस तुम्हाला प्रॅक्टिस देतो ना, तर हे तुम्हाला लक्षात राहून जाईल. ओके. टाक हॅलो. येस. टाक. Tag, हा. बीस पेटर. Bis Peter. bis Peter, बीस बाल्ट. Bismarck, मॉर्गन. Bis Morgan, एस गेट. Get, गुटन मॉर्गन. Guten Morgen, Morgen, गुटन नागमिट्टाग. Guten Nachmittag, Nachmittag, गुटन आबंड. Guten Abend, Abend, गुड नाक. Guten Nacht, Good night, ऑफ विडरझेन. auf Wiedersehen, इनशुल्डिगुंजी. Entschuldigen Sie, बिट्ट. bitte, डांक. danke, टूड मियर लाईड. tut mir leid, या. leid, ja, नाईन. nein, गेट्स Get, वेलकॉमन. Willkommen, welcome. ओके. हे बघा, हे जर्मन लँग्वेज मध्ये सेम लाईक मराठीत आहे, फक्त उच्चार कसे करायचे थोडे डिफरन्स आहे. ते तुम्हाला थोडी आपल्याला प्रॅक्टिस करून घेतोय आपण. स्प्रेशन मीन टू स्पीकिंग पण खूप इम्पॉर्टंट असतं लँग्वेज मध्ये. स्प्रेशन मध्ये लेझन, स्प्रेशन, युरन, स्क्रायबन. रीडिंग, लिसनिंग, रायटिंग, स्पीकिंग. चार टाईल्स इम्पॉर्टंट असतात. हे चार टाईल्स आपण पूर्ण कव्हर करून घेतोय. गुटन मॉर्गन, गुटन टाग, गुटन आबन, गुटन नाक, ऑफ विडरझेन, चूस, बाय. ओके. ट्यूडमेअर लाईट, डांक, बिट्ट, हे सगळं डिटेलमध्ये आपण हे ग्रेटिंग्स म्हणजे याची प्रॅक्टिस असते. आणि आपल्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला त्याचे व्हिडिओज पण असतात. म्हणजे ऑलरेडी काय रेकॉर्डेड लेक्चर्स असतात, त्याचा तुम्हाला ॲक्सेस भेटते. ते तुम्ही इथून बघू शकता. आणि आपल्या बुक्समध्ये त्याचे उच्चार बघा. आता हे जरी तुम्ही यामध्ये कोणी इंटरेस्टेड आहेत का, हे रीड कोणी करू शकेल का? आता प्लीज ट्राय करा. चुकू द्या, मी तुम्हाला हेल्प करतोय. Yes, I Yes. can read. Yes. I can. हां. Tag, Tag, bis Spater, Tag, bis Ball, bis Morgan, bis Morgan, ich get, is get, guten Morgen, Guten guten Morgen, Nacht, Guten Nacht, Nachmittag, Guten guten Abend, Abend, guten Guten Nacht, Nacht, auf Wiedersehen, Wiedersehen, Entschuldigen Sie. Entschuldigen Yes. Entschuldigen Sie, Entschuldigen Sie. Bitte, Bitte, Dank, danke, tut mir leid, tut mir leid, ja, ja, nein, geht's, get, willkommen, willkommen, welcome, Yes. welcome. very good. येस. झेर गुड. गुड गुड. बघा, आज आपलं डे 1 आहे. डे 1 मध्ये तुम्हाला आपण अल्फाबेट्स आणि ग्रेटिंग्स म्हणजे कोणतीही लँग्वेज, आपण एखादी फॉरेन लँग्वेज किंवा इंटरनॅशनल लँग्वेज शिकतोय, प्रत्येकाच्या एक मनात भीती असते, सर मला इंग्लिश नाही येत, मी फॉरेन लँग्वेज शिकू शकतो का? बघा, लँग्वेज शिकण्यासाठी तुम्ही इंग्लिश येणं असं काही कंपल्सरी नाही. आणि आपली जी गोइथे एक्झाम असते ना, एक्झाम तुम्हाला जर्मन लँग्वेजमध्ये होणार आहे. नॉट अ इंग्लिश, नॉट अ मराठी.
तुम्ही लँग्वेज शिकताय, तुमची अंडरस्टँडिंग कशी होणार आहे, तुम्हाला समजतं का ते प्रॉपरली. आणि आता शुभ सकाळ आपल्याला आधी माहिती होतं, शुभ सकाळ मॉर्निंग, नंतर आपण त्याला कंपॅरिझन केलं इंग्लिशमध्ये, मॉर्निंगला मॉर्निंग सकाळ म्हणतात. सेम तुम्हाला जर्मन मध्ये मॉर्गन, गुटन मॉर्गन मीन्स गुड मॉर्निंग, गुटन टाग, गुटन आबन, हे इम्पॉर्टंट आहे तुम्हाला वर्ब्स आणि डेली प्रॅक्टिस. लँग्वेजमध्ये प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे. आपण आज तुम्हाला अल्फाबेट्स आणि ग्रेटिंग्स याची तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे. आता हे आपलं लेक्चर झाल्यानंतर मी तुम्हाला ग्रुपवरती टेस्ट पण एक शेअर करणार आहे आणि ते टेस्ट तुम्हाला द्यायचे आहे नंबरची आणि अल्फाबेटची. ओके, सॉरी, अल्फाबेट्स आणि ग्रेटिंगची नॉर्मल टेस्ट असते. आणि ॲप्लिकेशनचा तुम्हाला मी पूर्ण ॲक्सेस देतोय. ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला ऑलरेडी काय व्हिडिओज लेक्चर्स असतील ते तुम्ही बघू शकता. आणि हे जे बुक्स आहे ना त्याचं तुम्हाला तिथं स्टडी मटेरियल आहे, याचे पीडीएफ्स आहेत. आणि याच्या पॅरलली तुम्हाला जॉब ॲप्लिकेशनसाठी तिथले प्लॅटफॉर्म कोणते आहेत काय नाही हे सगळं ॲक्सेस आपल्या ॲप्लिकेशनमध्ये भेटणार आहे. आणि हे ॲप्लिकेशनची लिंक्स मी तुम्हाला ग्रुपवरती शेअर करतोय. प्लीज तो ॲप्लिकेशन जेव्हा तुम्ही फॉर्म फिल करताय ना, फॉर्म फिल करते वेळेस तुमचा जो फोन नंबर तुम्ही गुगल फॉर्ममध्ये फिल केलेला आहे त्याच ॲप्लिकेशननी तुम्हाला तुमचं करिअर हब टेक्नॉलॉजीचं तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला सबमिट केल्यावर तुम्हाला ते एक लिंक येते फॉर डाउनलोड ॲप्लिकेशन्स, ते तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. आणि जॉईन फॉर व्हॉट्सअप ग्रुप आपला. आता कसं तुम्ही वेगवेगळ्या ॲप्लिकेशनमध्ये किंवा वेगवेगळ्या ग्रुप्समधून आहात बरोबर. आता तुम्ही 5 डे तुम्हाला प्रॉपर ॲक्सेस म्हणजे तुम्ही आता ते लेक्चर अटेंड करणार आहात त्यासाठी तो सेपरेट ग्रुप्स असेल, ती ग्रुप तुम्ही जॉईन करा. तिथे तुमचे काही डाऊट्स क्वेश्चन्स असेल आपण तिथे क्लिअर करू. ओके, आणि ॲप्लिकेशनचा ॲक्सेस पण तुम्हाला भेटणार आहे. ओके, गुगल फॉर्मची लिंक मी तुम्हाला लिंक चॅटबॉक्समध्ये शेअर केली आहे. प्लीज तुम्ही ते गुगल फॉर्म लिंक भरायचं आहे आणि ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. तुम्हाला उद्या एक इव्हनिंगपर्यंत, उद्या म्हणजे या लेक्चरच्या आधीच तुम्हाला सगळ्यांना ॲप्लिकेशनचा ॲक्सेस भेटेल. आणि ॲप्लिकेशनचा ॲक्सेस भेटल्यानंतर ते स्टडी मटेरियल कसं फाइंड आउट करायचं त्याचा पण व्हिडिओ असेल, ते पण मी तुम्हाला अपलोड करतोय. आता कोणाचे डाऊट्स, कोणाचे क्वेश्चन्स, प्लीज 1 बाय 1 अनम्यूट करायचं आहे. तुमचे डाऊट्स क्वेश्चन तुम्ही विचारू शकता. ओके, सर चॅट मध्ये ती लिंक दिसत नाही. चॅट बॉक्स मध्ये मी लिंक नाही दिसत का? असं ऍक्च्युली दिख रहा बाहेर है, फेकून दिख रहा मला है, परत आतमध्ये घेतली. आली येस दिख आली रहा येस, सर, है. थँक्यू थँक्यू. हां येस ओके येस, सर, आली आली. हां. सर ये ग्रुप में भी आपने भेजा है क्या लिंक? नहीं नहीं, ग्रुप में अभी तक कौन से नहीं भेजा मैं लिंक्स. ये तो कैसा होता है ग्रुप अभी में, के अभी करना है क्या हमें ये? नहीं नहीं, ग्रुप में कैसा होता है मैम, जैसे अभी ग्रुप में स्टूडेंट है भाई, कोई इंटरेस्टेड स्टूडेंट नहीं है. या हर एक स्टूडेंट हाँ. जगह कैसा कोई फॉर्म फिल करेगा, इंटरेस्टेड नहीं, उसको एक्सेस देके कुछ बेनिफिट नहीं होता है. नहीं एक्चुअली अभी ये जो क्लास होने के बाद ये तो अभी जूम तो चला जाएगा ना, मतलब ये नहीं नहीं, तो ये अभी जैसे फॉर्म फिल करेंगे ना आपको ऑटोमेटिक एक लिंक्स आता है ग्रुप का, व्हाट्सअप अलग ग्रुप लिंक्स है, वो आपको ज्वाइन करने का है. हाँ ओके, ये हाँ ओके ओके यस, वो ग्रुप का भी मैं लिंक शेयर करता हूँ, वो ग्रुप आप ज्वाइन करो. ओके, ओके ओके श्योर. यस. चॅटबॉक्स मध्ये मी ग्रुपची पण लिंक दिली आहे, ते ग्रुप तुम्ही डायरेक्टली जॉईन करायचा. ओके, जे स्टुडंट आता जॉईन आहेत लाईव्ह लेक्चर मध्ये त्या स्टुडंटसाठी हा ऍक्सेस आहे. प्लीज तुम्ही म्हणजे तुमचे कोणी मित्र असतील त्यांना तुम्ही हे लिंक वगैरे काही शेअर करू नका, कारण जे स्टुडंट इंटरेस्टेड आहेत एवढं आम्ही तुम्हाला म्हणजे 1 तास 2 तास 5 दिवस शिकवते, 1 ते 2 दिवसासाठी नाही. ओके, इंटरेस्टेड आहेत त्या स्टुडंटसाठी हा वर्कशॉप हा किंवा हा प्लेटफॉर्म आहे. नॉन सर ये इंटरेस्टेड कौन सा ग्रुप में मतलब चैट बॉक्स का भी लिंक है, व्हाट्सएप ग्रुप अलग लिंक्स है. ओके, व्हाट्सएप का ग्रुप का नाम है व्हाट्सएप, जो जस्ट अभी ज्वाइन हुए. हाँ नहीं अभी तो कोई ग्रुप का नाम है जर्मन बीबी. यस, जर्मन में जर- B10 बैच नाम है ग्रुप का. यस यस यस. यस, वो नहीं ग्रुप आप मतलब नहीं मुझे तो नहीं है ये मेरा ओनली फ्री मैम मैम 5 मैम डेज जर्मन मैम है. आप नहीं जो नहीं नहीं, पहली अभी लिंक चैट बॉक्स मिला है चेक ना, कीजिए मैम, चैट बॉक्स में लिंक आया ग्रुप का. हा ओके सर, आली सर, जॉईन केलं.
मैम यस फॉर्म जर्मन आप B10 फॉर्म ना? फिल कीजिए, उसके साथ जो डिटेल्स भेजना है वो भेज दीजिए, उसके बाद आप लिंक मिलेगी ग्रुप ज्वाइन करने की, वो ग्रुप ज्वाइन कीजिए। ओके ओके यू आर अंडरस्टैंड नाउ? या अंडरस्टूड ओके, थैंक यू। थैंक यू सर जर्मन में B10 हा ग्रुप आहे ना व्हॉट्सअपचा? यस बिट मीन्स प्लीज. डांक मीन्स थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सर. येस. प्लीज तुमचे डाऊट्स क्वेश्चन्स तुम्ही विचारू शकता. आणि जे स्टुडंट पुण्यामधून आहेत, पुण्या रिजनमध्ये आहेत, आकुर्डी PCMC एरियामध्ये या पुण्यात कुठे तर तुम्ही ऑफिसला येऊ शकता. आपलं ऑफिस आकुर्डीला आहे, आकुर्डी पुण्यामध्ये. ओके. आणि आपले हे बघा हे 2 बुक्स आहेत. आता इथं आपले जर तुम्ही मी दाखवतो कॅमेऱ्यामध्ये, इथं प्रिंटिंग पण आली आहे बघा पूर्ण बुकची, इंग्लिश आणि मराठी. हे तुम्हाला बुक्स जे एनरोलमेंट करतील ते बुक्स आपल्या इथून ऑफिसमधून तुम्हाला कलेक्ट करायचे असतात. ओके. हेडफोन आणले नाही ना रे, बॅग इथे. येस. राहू दे. येस. चंद्रकांत आर पाटील, येस रेज हँड आहे, तुम्ही विचारू शकता क्वेश्चन. येस. आवाज नाही येत सर तुमचा. येस. आवाज हा. सर तुम्ही ट्रॅव्हल करताय त्यामुळे आरामशीर करू शकता ठीक आहे, ग्रुप. आवाज नाही, तुम्ही टाइप करा, चॅट करा. ओके. येस. ये जर्मन में B10 ग्रुप है ना सर? येस. ओके हा. अभी हो गया ओके थैंक यू येस. येस रितेश. सर आता आम्ही मुंबईला आहे ना, तर आम्हाला ती बुक पाहिजे असेल तर कसं भेटणार? मुंबई आपल्याला ठाण्यामध्ये ब्रँच आहे, तुम्ही ठाणे ब्रँचहून कलेक्ट करू शकता मुंबईवाले. ओके. ठाण्याला सर ब्रँचचं नाव काय असेल, म्हणजे आम्ही घेऊ शकतो जाऊन? हा, मी तुम्हाला असं एनरोलमेंट झाल्यानंतर तुम्हाला सांगणार कुठं कलेक्ट करायचं, तुम्ही ठाण्याहून कलेक्ट करू शकता. ओके. सर ओके हैदराबाद सर, थँक्यू. येस. सर हैदराबाद. नाही, हैदराबाद साईडला नाही. सर ये जो अभी डेली आप ले रहे हो तो इसका एंड ऑफ द डे टेस्ट कुछ लेते हो या फिर जस्ट क्योंकि हमने कितना लर्न किया वो भी हमें चाहिए ना टेस्ट मतलब टेस्ट होता है ना, कोई हर टेस्ट। टॉपिक्स पे टेस्ट होता है. अभी जो आप होने के बाद आपको जैसे ये अल्फाबेट्स ग्रीटिंग्स हाँ का, अभी हाँ जो आप ग्रुप ज्वाइन करेंगे तो एग्जाम के लिए टेस्ट आता है, तो आपको टेस्ट देने का है वो. ओके, प्रैक्टिस करके. और जैसे में ओके एप्लीकेशन से एक्सेस मिल जाए तो आपको स्टडी मटेरियल मिल जाता है ऑलरेडी, सॉफ्ट कॉपीज और. ओके. हाँ यस. ओके इस मतलब बेटर होगा क्योंकि एग्जाम दिया तो जितना प्रैक्टिसिंग करेंगे यस. उतना ही यस. बेटर होगा। प्रैक्टिस इज इम्पोर्टेंट है या लैंग्वेज में. या यस. हाँ. that's सर ये डेली डेली एग्जाम होता है कि कैसे है सर? नहीं, टॉपिक वाइज एग्जाम होते हैं, टॉपिक्स वाइज. ओके एवरी मतलब 5 days वीक के हा. बाद। येस, वीक मध्ये 2 तर एक्झाम असणार आहे तुमच्या. ओके. आपल्या क्लासच्याच ऍप्लिकेशन ओके मध्ये तिथं टेस्ट मॉड्यूल असतं, तिथं तुम्हाला टेस्ट द्यायची असते. ओके येस. येस महेंद्र पाटील. येस. हॅलो सर, येस. येस. आपल्याला पुस्तक ऑनलाईन मिळेल ना? हा, ऑनलाईन ई Amazon? कॉमर्स प्लॅटफॉर्म वरती पण आहे, अमेझॉन फ्लिपकार्ट वरती. त्याची मी तुम्हाला लिंक हा. पाठवतोय, तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता. ओके. ओके थँक्यू. येस. हे ऍप्लिकेशन ओनली अँड्रॉइड साठी आहे. प्लीज तुम्ही अँड्रॉइड वर लॉग इन करा. आयफोन साठी iOS नाही आहे. आणि त्यांना तुम्ही लॅपटॉपच्या डॅशबोर्डवरती तुम्ही हे करू शकता, लॉग इन करू शकता. किंवा तुमचा फोन नंबर द्या, मी तुम्हाला बॅचमध्ये ऍड करतोय, तर तुम्ही लॅपटॉपवर लॉग इन करू शकता ब्राउझरवरती. ओके. येस. आकुर्डी आहेत, आकुर्डी तुम्ही आकुर्डीसाठी व्हिजिट करू शकता. आकुर्डी रेल्वे स्टेशनला आपलं ऑफिस आहे. ओके. मी तुम्हाला
मोबाईल नंबर पण शेअर केलेला आहे, तुम्ही व्हॉट्सअपला हाय करा, आमची टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करणार. ओके, येस. प्लीज काय डाऊट्स असेल पर्टिक्युलर तुम्ही आज म्हणजे जर्मन लँग्वेज रिलेटेडच ग्रुपमध्ये हां ग्रुपमध्ये तुम्ही रिगार्डिंग जर्मन लँग्वेज तुमचे काय डाऊट्स क्वेश्चन्स असेल तेच क्वेश्चन्स विचारायचे आहेत. ऍप्लिकेशनची लिंक कोणती? ऍप्लिकेशन्स आपलं तुम्ही गुगल फॉर्म भरल्यानंतर तिथं ऍप्लिकेशन डाउनलोड म्हणून लिंक येते. जरी तुम्हाला लिंक जेव्हा तिथे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, तुम्ही जरी डाउनलोड नाही केलं तरी तुम्हाला हा ग्रुप जॉईन करा व्हॉट्सअपचा. त्या ग्रुपमध्ये मी लेक्चर संपर्यंत लिंक शेअर करतोय ऍप्लिकेशनची, ते तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करा आणि जो फोन नंबर तुम्ही लॉग इन करताय तोच फोन नंबर तुम्ही गुगल फॉर्म मध्ये भरायचा आहे. कारण लॉग इन केलेला तुमचा ऍप्लिकेशन आयडी आणि आमच्याकडचा जो फोन नंबर आहे सेमच असला पाहिजे, तरच तुम्हाला बॅचचा ऍक्सेस भेटेल. ओके, तुम्ही लॉग इन एका बॅच याच्याने करताय, आमच्याकडे नंबर तुमचा वेगळा आहे, तर ते तुम्हाला बॅचचा प्रॉपर ऍक्सेस नाही भेटणार. ओके, आणि तो स्टडी मटेरियल कसं भेटायचं सगळं तुम्हाला सिस्टमॅटिकली ऍप्लिकेशन मध्ये आहे. जस्ट फक्त तुम्हाला वेट करायचं आहे, कारण तुम्ही सगळेच क्वेश्चन विचारताय, तर तुम्हाला ऍक्सेस नाही भेटला तरी तुम्हाला उद्यापर्यंत सगळ्यांना ऍक्सेस भेटून जाईल बिफोर लेक्चर. आणि नसेल तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून विचारू शकता काय डाऊट्स. ओके, किंवा ग्रुपमध्ये पण तुम्ही विचारू शकता. येस, अजून कोणाचे डाऊट्स क्वेश्चन्स प्लीज. सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, आता 24 कॅन्डिडेट आहेत, तुम्हाला हा कोर्स फ्री मध्ये आहे, पण त्याची तुम्ही पण काहीतरी व्हॅल्यू करा. तुमच्या करिअर ग्रोथसाठी हा खूप इम्पॉर्टंट आहे. मी म्हणजे असं नाही की तुम्हाला सर तुम्ही मला फ्री काय शिकवताय, काय तुम्हाला व्हॅल्यू आहे त्याच्या मागे. मी कुठल्या बघा आपलं जे मी तुम्हाला एवढं म्हणजे माझ्या बॅचेस असतात, माझं पण बिझी शेड्यूल असतं. मी आता नेक्स्ट मंथमध्ये मी जर्मनीला जाणार आहे, मी लास्ट महिन्यामधून दुबईहून आलोय. आपण वेगवेगळे आपण इन्व्हाइट करतोय, पुढच्या वीकमध्ये आपण जर्मनीहून गेस्ट इन्व्हाइट करणार आहोत, लास्ट वीकमध्ये आपण दुबई म्हणून इन्व्हाइट केलं. आपलं युट्यूब चॅनल जर्मन भाषा गुरु, तुम्ही युट्यूबला सर्च करा किंवा तुम्ही इंस्टाग्राम पेज चेक करा आपलं जर्मन भाषा गुरु, तिथे तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन भेटून जाईल. ओके, आणि माझी एकच रिक्वेस्ट आहे, तुम्ही करताय ना 5 दिवस सिरियसनेस प्रॉपर, खरंच आपल्याला काहीतरी करायचं आहे आणि तिथे तुम्हाला खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आता रिसेंटली आमच्याकडे जर्मनीसाठी फक्त A1 सर्टिफाईड पाहिजे. मुंबईमध्ये इंट्रो आहेत पुढच्या वीकमध्ये. जर्मनीमध्ये तिथं खूप साऱ्या जॉबच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. फक्त काय होतं मुलांना एक निगेटिव्ह जाते की आउट ऑफ कंट्री जायचं आहे, पैसे लागतायत 4 लाख 5 लाख 10 लाख 15 लाख. तुम्ही आता तुम्हाला भरपूर काय कन्सल्टन्सी पण तुम्ही सर्च करत असतील तर तुम्हाला तर 2 लाख 3 लाख मिनिमम सांगतायत, 4 लाख पैसे कुठेच लागत नाही. फक्त तुम्हाला प्रॉपर गायडन्स, जॉब ऍप्लिकेशन्स कसे करायचे, जॉबला अप्लाय कसं करायचं आणि त्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यू क्रॅक करायचे. इंटरव्ह्यू क्रॅक करा, कंपनी तुम्हाला स्पॉन्सर व्हिसा, तुम्हाला कंपनी व्हिसा फ्लाईट तिकीट सगळं काय कंपनी प्रोव्हाइड करतं. आता रिसेंटली आमचा जो मुलगा दुबईसाठी गेलेला आहे ना, त्याचा नॉर्मल तो मेकॅनिकल डिप्लोमा होता, त्याने ऑटोकॅड कम्प्लीट केलाय कोर्स. जर्मनीचे पण ऑटोकॅड कम्प्लीट करून तो दुबईमध्ये 50-60 हजार सॅलरी कमवतोय. त्यासाठी तुम्हाला म्हणजे प्रॉपर मार्गदर्शन असणं खूप गरजेचं आहे. म्हणून माझं एकच विजन आहे की तुम्हाला बघा 5 दिवसामध्ये तुम्ही काही ना काही शिकून जाणार आहात. ऍटलिस्ट तुम्ही जर्मन बेसिक तरी तुम्हाला बोलता येईल. आणि असं नाही की आणि जर्मन जर तुम्हाला येत असेल आणि तुम्ही जॉब ऍप्लिकेशन जर करायचं शिकलं ना, तरी तुम्हाला जॉबची तिथं ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आणि आम्ही तुम्हाला फ्रीमध्ये जॉब गायडन्स करतोय. तुम्हाला मुंबईसाठी असतील कुठे इंटरव्ह्यूज आहेत, कसे इंटरव्ह्यू द्यायचे, ऍप्लिकेशन्स कसे करायचे जॉबसाठी. आणि आता हा जो प्लॅटफॉर्म मी दाखवणार आहे ना, 1 इन प्लॅटफॉर्म आहे, एकच प्लॅटफॉर्म आहे. जस्ट वेट, मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतोय. युरोपासवाली ऑलमोस्ट तुम्ही कसं न्यू फ्रेशर आहात, माझा तुम्ही वेबिनार अटेंड केलं नसते, स्टुडंट काय न्यू स्टुडंट आहे. हा बघा हा प्लॅटफॉर्म आहे. स्क्रीन आहे विजिबल? येस, स्क्रीन आहे ना विजिबल? यस येस, बघा Yes, sir. हा युरोपियन युनियन का म्हणतोय? 27 कंट्रीज आहेत. जसं आपलं महाराष्ट्र गुजरात असे स्टेट आहेत ना, तिथं कंट्रीज आहेत. रोमानिया, इटली,
इटलीमध्ये तुम्हाला फ्री एज्युकेशन आहे. इटली असेल, रोमानिया असेल, ओके, जर्मनी आहे, स्वीडन आहे. आता या प्लॅटफॉर्मवरती तुमचा जो युरोपा सीव्ही आहे ना, इथं फ्री ऑफ कॉस्ट बनतोय. 1 रुपया कोणालाही चार्ज द्यायचे नाहीत. आता तुम्ही मार्केटमध्ये सर्च केलं असेल, बरोबर, युरोपा सीव्ही बनवायचे 2-2, 3-3 हजार रुपये चार्ज करताय. आयडिया आहे तुम्हाला? मार्केटमध्ये तुम्ही सर्च केला तुम्हाला माहिती असेल. या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला फ्रीमध्ये युरोपा सीव्ही बनवायचा आहे. हे बघा, मी एवढ्या नंबर ऑफ स्टुडंटचे सीव्ही बनवले आहे आणि इथूनच तुम्हाला जॉब अप्लिकेशन करायचं आहे. बघा, इथे जायचं फाइंड जॉब्स. आता मी पर्टिक्युलर तुम्हाला एक कंट्री, आता कीवर्ड्स काय असतात, तुम्ही आता मेकॅनिकल इंजिनियर म्हणजे मी एक पर्टिक्युलर तुम्हाला सांगतोय, सिनियर इंजिनियर असेल किंवा सिनियर इंजिनियर किंवा एखादी मी पोस्ट सांगा इंजिनियर, म्हणजे तुम्ही कुठलंही सर्च करू शकता. मी इंजिनियर म्हणजे तुम्ही इंजिनियर सर्च नाही करायचं तुमच्या फील्डमध्ये. रिझन म्हणजे कुठली कंट्री बघताय तुम्ही. आता मी जर्मनी सर्च करतोय. ओके, इंजिनिअरिंग फील्डमध्ये इंजिनियर आहे. कंट्री आता जर्मनी, मी जर्मनी सर्च करतो इथं. डिमार्ट जर्मनी. जर्मनीमध्ये तुम्ही पर्टिक्युलर रिजन म्हणजे कुठली, बर्लिन कॅपिटल, अप्लाय आणि सर्च, सर्च फिल्टर. इथे बघा रिझल्ट. मेकॅनिकल इंजिनियर म्हणजे इथे तुम्हाला आहे ना, एकच मिनिट. एकच मिनिट तुम्हाला साइड इथे. हा, इंटरेस्ट. आता या प्लॅटफॉर्म मध्ये जेव्हा तुम्ही इथं युरोपा सीव्ही बनवता ना, तुमची प्रोफाईल क्रिएट होणार सेम. जसं आता माझी प्रोफाईल आहे, दिसते का इथं, जस्ट हे बघा माय प्रोफाईल. आणि एका याच्यामध्ये तुम्ही नंबर ऑफ तुमचे बघा इथं ऑटोमॅटिक युरोपा सीव्ही बनतो इथून. इथूनच तुम्हाला जॉब अप्लिकेशन. आता माय स्किल, आता माझ्या लायब्ररीमध्ये जेवढे मी काय सीव्ही बनवते इथे तुम्हाला सगळे डिटेल्स दिसणार. आणि माय स्किल, आपल्या स्किलच्या रिलेटेड जॉब्स तुम्हाला दिसणार आहे. पूर्ण सजेशन्स इथे तुम्हाला सर्च करावं लागते पूर्ण. आता हा प्लॅटफॉर्म आणि युअर इंटरेस्ट, तुमचा इंटरेस्ट कोणाच्या म्हणजे कोणत्या फील्डच्या इंटरेस्ट आहे, कुठल्या कंट्रीमध्ये आहे, इथे तुम्हाला टार्गेट ऑडियन्स फाइंड आउट करायचा आहे. युअर अप्लिकेशन्स, कुठे कुठे तुम्ही अप्लिकेशन्स करताय. आणि इथं थोडंसं या कसं नेटवर्क हे साईड असतात ना पूर्ण ओव्हरऑल ऑनलाईन असल्यामुळे थोडं रिसर्च, पण इथून तुम्ही सगळे प्लॅटफॉर्म्स ओके. इथे तुम्हाला असे फिल्टर द्यावं लागतात प्रॉपर. तुमचा एक्सपिरियन्स कशा रिलेटेड आहे काय, ते तुम्हाला ऑटोमॅटिक जॉब अप्लिकेशन भेटतील. हे आपण नंतर डिटेल बघणार आहोत 5 डे मध्ये. आणि इथून अप्लिकेशन्स. आणि याच्या पॅरलली तुम्ही जर आता आपण आता प्लॅटफॉर्म जॉब अप्लिकेशन्स करतोय, बरोबर, जॉब अप्लिकेशन्स करतोय, पण आता आपलं नोकरी तुम्हाला माहिती असेल, बरोबर, इंडियामध्ये जास्त प्लॅटफॉर्म यूज होतं. सेम तुम्हाला जर्मनीमध्ये प्लॅटफॉर्म्स कोणते कोणते आहेत त्या प्लॅटफॉर्मवरती जाऊन तुम्हाला अकाउंट क्रिएट करायचं आहे. ओके, ते मी तुम्हाला अप्लिकेशन मध्ये तुम्हाला त्याचे व्हिडिओज भेटतील. ओके, अप्लिकेशन हे बघा, हे प्लॅटफॉर्म चॅनल्स आहेत. इंडिड आहे, लिंक्डइन आहे, झिंग आहे, जॉबस्टोन आहे. ओके, जर्मनी स्टार्टअप जॉब्स आहेत, गुगल आहे, जॉब बोर्ड आहे, हे असे प्लॅटफॉर्म आहेत. इथे तुम्हाला काहीच नाही. जसं आपण नोकरीवरती अकाउंट क्रिएट करतोय, तुम्हाला तिथून कॉल्स येतात कंपनीचे तुमच्या एक्सपिरियन्सनुसार, सेम तुम्हाला हा फंडा यूज करायचा आहे. कुठली कन्सल्टन्सी नाही, कोणाला पैसे द्यायची गरज नाही. फक्त तुम्हाला तुमचं डेडिकेशन्स, तुम्हाला कष्ट करावं लागेल, अप्लाय करावं लागेल. आणि माझ्याकडे बघा, मी तुम्हाला आजचाच मेल दाखवतोय.
युनिव्हर्सिटीचे मेल्स येत आहेत, कंपन्यांचे मेल येत आहेत, हे तुम्हाला वॅकन्सी आहेत, हे तुम्हाला आमचे तिथं इंटरव्ह्यूज आहेत. पुण्यामध्ये इंटरव्ह्यू होतात, मोस्टली इंटरव्ह्यू होतात मुंबईला. आम्ही तुम्हाला गाईड करतोय. इथं ह्या फील्डचे इंटरव्ह्यू आहेत, तुम्ही जा तिथं इंटरव्ह्यू द्या. क्लायंट असतात, तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे, तुमचं सिलेक्शन होते आणि त्यानंतर तुम्हाला तिथे गो क्लासला आहे, तिथे तुम्हाला कंपनीचा इंटरव्ह्यू झाला की तुम्हाला कंपनी तुमचं व्हिसा, अकोमोडेशन, तिकीट सगळं काही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. ओके, येस. अजून तुमचे काय डाऊट्स क्वेश्चन्स असेल तर प्लीज तुम्ही विचारा. आणि उद्या सेम 7 o'clockला जॉईन व्हायचं आहे. सगळ्यांनी आपला जो ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा, कारण या ग्रुपमध्ये ऑलरेडी काही मुलं आहेत, जे मुलं आता जे जॉईन केले त्याच मुलांसाठी इथूनची लिंक्स किंवा ऍक्सेस तुम्हाला भेटेल. ओके, येस. एनी क्वेश्चन डाउट्स? जो अभी हम जॉब के लिए अप्लाई कर रहे थ्रू लिंक से, जो भी जॉब लिंक जो भी है, तो उनका मतलब लाइक फॉर एग्जांपल कितने दिन डेज और मंथ में उनका रिप्लाई आ सकता है, मतलब पॉसिबिलिटी जॉब के लिए? 2 to 3 months. अभी जो ओके. रिक्वायरमेंट है रिसेंटली हम्म. 26 कल इंटरव्यू है, जर्मनी के क्लाइंट आने वाले मुंबई में, जैसे ओके. रबाय है, जैसे हम बताते, जैसे आप इंटरव्यू दो, आपको जैसे सिलेक्शन होना तुरंत ऑफर्स आते, इतना डिफिकल्ट नहीं है. आपका स्किल ओके. कौन से प्रोफाइल में है ये इंपॉर्टेंट है, और लैंग्वेज. लैंग्वेज ओके. इज द मोस्ट इंपॉर्टेंट फॉर जर्मनी, जर्मन लैंग्वेज. तो ये अभी जो इंटरव्यू जो लेते हैं तो ये पूरा मतलब परफेक्ट जर्मनी में ही परफेक्ट चाहिए या नहीं है, फिर? नॉर्मल हाँ. होता है. जैसे आप एक नॉर्मल थिंकिंग कीजिए. जैसे आप इंटरव्यू में जाते हो, फर्स्ट क्वेश्चन क्या होता है? फर्स्ट क्वेश्चन कॉमन होता है ऑल ग्रीटिंग इंटरव्यू होता में. है. क्या होता है? ग्रीटिंग ग्रीटिंग करते हैं. नहीं, ग्रीटिंग्स तो देन हाय हेलो इंट्रोडक्शन गुड. होता है. यस, जी फोर टोलूंगर. जो हाँ. फर्स्ट क्वेश्चन होता है आपका खुद का इंट्रोडक्शन इन आप जर्मन लैंग्वेज में देंगे फर्स्ट स्टेप में, यस. तो आपको हाँ. समझ में आता है आपको जर्मन लैंग्वेज आती है. जैसे ओ. एक नॉर्मल कॉमन इंग्लिश कोई परफेक्ट नहीं बोलता है, किसी को हाँ. परफेक्ट इंग्लिश नहीं आती, जैसे यूएस यूएस का है. हम्म. ओके, आप जैसे नॉर्मल तो इंग्लिश आप आती है ना, जैसे आप बात करने का है, इंट्रोडक्शन देने का यस है. यस ऑफ कोर्स. सेम आप जर्मन में फंडा है. जैसे आप इंट्रोडक्शन, जैसे मैं जर्मन में रहे, इश हाइजर कैलाश, इश कॉमा हाउस इंडियन, इश wohne in पुणे, ich spreche इंग्लिश मराठी हिंदी एंड bisschen Deutsch, meine हॉबीज इज spielen क्रिकेट hören म्यूजिक. इतना ही आपको इंट्रोडक्शन देने का है. ये आप जैसे क्लास में 10 या 15 डेज में आपको इंट्रोडक्शन हो जाता है. ओके. ये जैसे जो प्रोनाउंस जो है ना, मतलब थोड़ा डिफरेंट है, तो क्या होता है नहीं, जैसे थोड़ा. देखो हाँ. क्लास में आज अभी देखो आज डे फर्स्ट है. हाँ. हाँ. आप डे फर्स्ट में आप कल आपको कुछ तो पता था क्या इन जर्मन लैंग्वेज में? जस्ट अल्फाबेट्स भी आपको आइडिया नहीं था. ओके, नहीं, एक्चुअली मैंने यूट्यूब पे देख रही हाँ, थी यूट्यूब से अल्फाबेट्स जो एंड और न्यू मैंने स्टूडेंट है, सीखा था ग्रेटिंग्स, हाँ, अल्फाबेट्स एंड ग्रेटिंग्स ऑल. है, अल्फाबेट्स हाँ. है. आज डे वन में आपको इतना तो पता चला गुटन मॉर्गन मीन्स गुड मॉर्निंग. एक तो वर्ड सीखे आज आप, जो न्यू हाँ, कैंडिडेट. वो तो है. हाँ, तो डे 2 मंथ्स का कोर्स होता है, ये 1 या 2 डेज में नहीं है, टू वही. मंथ्स में कंप्लीट होने वाले. तो इजी है, डिफिकल्ट है? इतना डिफिकल्ट नहीं है. प्रैक्टिस मैन परफेक्ट, प्रैक्टिस इंपॉर्टेंट है. ये टोटल जो भी है, मतलब मैं तो नर्सिंग प्रोफेशन से हूँ, तो मतलब मुझे A1 तो कंप्लीट करना है, यस. राइट? तो A1 मुझे कंप्लीट होने के लिए ऑलमोस्ट 6 to 7 मंथ जो आपने नहीं मुझे नहीं, बताया था लास्ट टाइम ओनली पे. 2 मंथ्स फॉर व्हाट? फॉर A1 के लिए. नहीं नहीं, मतलब मुझे A1 A2 एंड B1 B1 तक रीच होना 6 है. मंथ. यस. हाँ. तो मुझे अभी मेरा जो भी मेरा ड्यूरेशन है 6 to 7 मंथ्स में कंप्लीट होता है. ये देखो, आपके लिए जैसे आपने अभी नर्सिंग बैकग्राउंड से, यस करेक्ट, यस. यस, स्क्रीन इज विजिबल. या. ये यस देखो, सर. नर्सिंग के लिए फीमेल कैंडिडेट चाहिए. हाँ. आपके सामने वैकेंसी है. इंट्रो शॉर्ट हाँ. लिस्टिंग कब है? 23 अप्रैल to 27 फॉर शॉर्ट लिस्टिंग. यस. शुड हैव द B1 और B2 जर्मन लेवल. ओके. ओके. ओके, ओके. B1 तक तो रीच होना है, B1. यस. क्योंकि ओके. नर्सिंग के लिए जो आपके ना पब्लिक कांटेक्ट
आते हैं जस्ट मोस्टली, यस 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 लोकल्स आते हैं, तो ये प्रेफर होता है हम्म B1, एटलीस्ट आपको मिनिमम B1 तो आपके पास गोईते या हम्म टेल सर्टिफिकेट होना चाहिए, तो आपको इतना हाँ। इजीली क्रैक कर सकते हो। ओके, तो ये अभी हमने B1 किया, तो ये जो भी एग्जाम था हो गया, देन ये B2 हमें आगे कंप्लीट करना रहता है या फिर B1 पे करना नहीं रहता है, क्लोज कैसा हो होता है जाता है? B1 तक हाँ हो जाता है। आप कैसे, हाँ जैसे आप प्रैक्टिस करने के बाद जैसे सर्टिफिकेट्स है आपके पास, हायर सर्टिफिकेट्स है, तो एक हाँ। बेनिफिट होता है, तो आप इजीली एग्जाम देके 1 महीने में क्लियर हो जाते हैं। ओके, B2। लैंग्वेज में लेवल्स में ऐसा डिफिकल्ट कुछ नहीं, जैसे आप ओके। इंग्लिश का आपका लेवल आपको पता नहीं कौन सा लेवल है। ओके, आपको एग्जाम देने सही। के बाद आपको पता चलता है कि आपका B2 C2 लेवल इंग्लिश का होता है, ओके। नॉर्मल तो कम्युनिकेशन से। यस ये जो एग्जाम रहती है, तो ये एग्जाम मतलब जो गोएते बोला ना आपने एग्जाम, यस, तो गोईते या ये टेल एग्जाम मतलब MCQ रहती है या मालूम है ना मेरे फिर? को। एग्जाम्स ओनली ऑफलाइन होती है, नॉट ऑनलाइन। ओके, ऑफलाइन। यस, ओके, देन ये मतलब MCQ रहती है या फिर पूरा MCक्यू राइटिंग रहती नहीं, है? एग्जाम का जस्ट वेट, मैं आपको क्वेश्चन पेपर एग्जाम के लिए देखिए। पुणे में आना पड़ेगा सर? पुणे में, मुंबई में, जैसे मैं 6 सेंटर आपको बताया था ना, वो सेंटर में आपको एग्जाम के लिए जाना पड़ता है। पुणे, मुंबई, बेंगलोर, जैसे सेंटर है ना, जैसे वो आपको ऑफलाइन के लिए एग्जाम के लिए जाना पड़ता है। जस्ट वेट, अभी देखो सपोज एग्जाम्स सपोज कैसे मैम होते हैं। सपोज अभी मैम दुबई में जॉब कर रही है, तो वो भी वहां से यहाँ आना पड़ेगा उनको एग्जाम के लिए? सेंटर नहीं जैसा, जैसे सेंटर बुक्स होते हैं ना, वहां पे आपको एग्जाम के लिए जाना पड़ता है। ये गोईते का क्वेश्चन पेपर विजिबल है? यस सर यस। यस, ये गोईते मैम का यू कैन प्रिपेयर फॉर पुणे ना देन? टेल या गोईते कौन सा दे सकते हैं, ऐसा कंपलसरी नहीं है। ओके, तो और ये सेम दोनों में डिफरेंस क्या है सर? सॉरी डिफरेंस टू नहीं है। इंटरप्ट। गोईते का कैसा होता है, गोईते के स्लॉट्स अवेलेबल नहीं है, जैसे ओके। आप टेल का भी प्रेफर कर सकते हैं, दोनों ही सर्टिफाइड जर्मन एम्बेसीज के हैं, और ये जो वैलिड है। ओके, तो ये मतलब इसमें कोई स्पेशलिस्ट और ये ऐसा कुछ नहीं ना, मतलब नहीं दोनों नहीं नहीं बोथ नहीं आर नहीं, सेम? ऐसा कुछ नहीं है, सेम एग्जाम पैटर्न है, सिर्फ पेपर अलग अलग है। ओके, तो दोनों भी वैलिड है, कोई इश्यूज नहीं यस है? यस, ये देखो ह्यूरन है फॉर लिसनिंग 20 मिनट्स। अभी ह्यूरन में कैसा होता है, आपको हाँ लिसन करने का, जैसे मैं आपको नंबर्स अभी कल चैप्टर, अभी जो मैं अल्फाबेट्स आपको सिखा है, ऑडियो प्ले हाँ किया था, सेम लाइक दिस। हाँ ऑडियो प्ले होता है, आपको टिक हाँ मार्क करने का है, जैसे गुटन मॉर्गन है, स्प्रे हाँ होगा गुटन मॉर्गन, तो गुटन मॉर्गन को आपको टिक करने का है। या सालन, अभी कल जो टॉपिक्स होगा नंबर्स, तो आपको पता हाँ चल जाता है नुल लाइन चौद राय, तो आपको नंबर्स हाँ। टिक मार्क करने का है। ओके, ये देखो ये ये बी सब वन ये B1 लैंग्वेज क्रॉस करने के बाद एग्जाम देने की A1 लैंग्वेज नहीं, के आप लिए? सीधा A1 का दे सकते हैं, A2 का दे सकते हैं, B1 जो आपको हायर सर्टिफिकेट, आप ये सर्टिफिकेट दे दो। ऐसा कंपलसरी नहीं कि आप A1 का कंपलसरी एग्जाम देने का है तो आपको A2 का दे सकते हैं, नहीं। आप सीधा B1 दे दो, A2 दे दो, C2 दे दो, नो प्रॉब्लम। ओके, तो ये मतलब जो पूरा हम अगर कोर्स कम? सिंगल, सॉरी, यस यस, अगर ये हमने जो भी सिंगल सिंगल एग्जाम दे रहे, देन उसका फीस भी डिफरेंस रहेगा डिफरेंट या डिफरेंट फिर होता है। आप कंबाइंड? सीधा एक ही टाइल दे दो, B1 आपको टारगेट है, सीधा आप B1 का एग्जाम देने का, A1 A2 देने की जरूरत नहीं है। ओके, ओके तो ओके ये ओके। A1 A2 ये भी B1 में इंक्लूड होता है या फिर? नो 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 नो, ओनली B1 का नो, सिलेबस है। A1 A2 से ओनली बेसिक B1। ऑलरेडी क्लियर हो गया ना आपका। ओके ये देखो, ओके रिस्ट्रिक्ट शुड हैव फॉल्स, रिस्ट्रिक्ट शुड हैव फॉल्स मींस करेक्ट या रॉन्ग, राइट और रॉन्ग टिक मार्क करने का है। ओके। हाँ, अभी देखो लेजर, लेजर इज 20 मिनट्स, मीन्स रीडिंग, जैसे लिसनिंग। आपको 10th में एग्जाम कैसा होता है इंग्लिश का, ये पैराग्राफ है, रीड या करने का हाँ है। और हाँ सेम इधर क्वेश्चन देखो लेजन का, बाय स्किल्स मीन्स फॉर एग्जाम्पल सॉल्व करने का है। जैसे आप इंग्लिश में कैसे करते हैं, मैच करते हैं, देखो ये वो कॉन्स डू राइजन, राइजन में चलो आप इधर सर्च करने का है, किधर है कॉन्स डू राइजन, ऐसे टिक मार्क्स करने का होता है। ये आपका जैसे ट्रेनिंग में कंप्लीट होता है, डोंट वरी। हाँ। अभी आपको ओके इतना, ओके। ये नहीं, जैसे मैं आपको नहीं शो, समझ में नहीं आएगा सही हाँ से। समझ में नहीं आता है। ओके। ओके, ये स्क्राइबर, स्क्राइबर में एक ईमेल राइटिंग और एसएमएस राइटिंग। ईमेल यस। राइटिंग में क्या होता है, सेमी फॉर्मेट होता है ना, टू होता है, थैंक्सफुल होता है, ये आपको यही रखने की याद रहेगा, जैसे सेम फॉर्मेट, तो आप इजीली क्रैक हो जाते हैं, एग्जाम इतना डिफिकल्ट नहीं है। ओके, सर ये एक्सप्रेशन, मतलब आप तो अभी आपके जो भी एकेडमी से जो भी किया है, तो मतलब पॉसिबिलिटी है मतलब। पॉसिबिलिटीज है। ये देखो, एक्सप्रेशन क्या है, नाम, आपका नाम साने हाँ बोलने का इन जर्मन नाम में, है। ईश हाइजर यस। कैलाश,
अल्टर्ड मीन्स यूवर एज, इज बीन फ्रॉम ये आपके पास होता है टेबल पे। लैंड मीन्स कंट्री, वेयर आर यू फ्रॉम, ईश कॉमा हाउस इंडिया। Where are ओन you from? वेयर डू यू लिव, ईश ओन Where do इन you पुणे। live? शुलर या Sure. बेरूफ, इज बीन इंजिनियर, इज बीन स्टूडेंट ईयर, XYZ। स्प्राखर मीन्स लँग्वेज, विच लँग्वेज डू यू स्पीक, इज प्रेशर इंग्लिश मराठी हिंदी अँड बिशन डॉइच। आई स्पीक इंग्लिश मराठी हिंदी लिटल बिट Yeah. जर्मन फॉर A1 के लिए। आणि हॉबीज, Okay. माइनर हॉबीज इन स्पिलन क्रिकेट फ्योरन म्यूजिक। इतना ही आपको बोलने का है। ये हम 2 मंथ में पूरा प्रैक्टिस करके लेते हैं, ऐसा 1-2 दिन में नहीं, Okay. इसमें मतलब प्रैक्टिस एंड नहीं नहीं, परफेक्ट। मतलब जस्ट यस, फॉर जस्ट हाँ, जनरल नहीं, ऐसा यस, आपको जैसे मैं पूछा। आपको एक ओवरव्यू शेयर किया है क्वेश्चन पेपर का। ओके, यस यस। यस, ओके। हेलो सर। यस, यस, सर नमस्ते सर. नमस्कार, नमस्कार। सर मेल नर्ससाठी आणि फिमेल नर्ससाठी कुठली रिक्वायरमेंट जास्त आहे सर नाही, जर्मनीमध्ये? नर्ससाठी मेल या फिमेल B1 लागते, असं काय तर ते पर्टिक्युलर वॅकन्सी होती फिमेल साठी म्हणून ती मी फिमेल साठी शो केलेली आहे। असं काय कंपल्सन नाही, मेल अच्छा असो या अच्छा, फिमेल ओके. असो, B1 सर्टिफाईड। हा ओके ओके, तेच तुम्ही ते जे दाखवलं ना फिमेल साठी म्हणून नाही थोडंसं नाही जरा डाऊट ही आला. रिक्वायरमेंट ओनली फॉर फिमेल साठी होती। ओके, ओके फाईन, थँक्यू सर, थँक्यू. येस, हा। आणि सर नमस्कार. नमस्कार, हॅलो. येस, येस। सर ड्रायव्हर साठी काय असते सर लँग्वेजचं A1 A2? मी हॅलो. समजलं नाही मला क्वेश्चन्स। ड्रायव्हर साठी सर A1 किंवा ड्रायव्हर B1 साठी लँग्वेज लँग्वेज करून ड्रायव्हर साठी ऍटलीस्ट तुम्हाला A1, एनी अदर फील्ड साठी हॉटेल असतील, तुमचं एज्युकेशन काहीच नाही 10वी-12वी या कॅटेगरी सांगतो, तर तुम्हाला बेसिक्स A1 तरी लँग्वेज बोलता आली पाहिजे। A1 ओनली फॉर नर्सिंग डॉक्टर साठी B1 ची आहे। अदर्स साठी कुठली जॉबची अशी कॅटेगरी नाही की तुम्हाला सर्टिफाईड कंपल्सरी B1 B2 पाहिजे, असं कुठली कंपल्सरी नाही। बट तुम्हाला लँग्वेज बोलता आली पाहिजे त्या कंट्रीची। सर मला ड्रायव्हर साठी जायचंय, मग त्याच्यासाठी काय करावं लागेल ड्रायव्हर सर? साठी पण वॅकन्सी आलेली आहे, तर तुम्हाला ऍटलीस्ट A1 पाहिजे। मी तुम्हाला स्क्रीन दाखवतोय, तुम्ही आता आपली एक पोस्ट बघितली का याच्यावरती, ग्रुपला वगैरे शेअर केलीत का? नाही सर. हेवी नाही ड्रायव्हर सर, साठी मी एक जस्ट मिनिट वेट। ओके. ओके, मी काय करतो तुम्हाला ग्रुपवरती शेअर करतोय वॅकन्सी आहे ती। ओके, आता जे तुम्ही आता ग्रुप जॉईन केलेत ना, माझ्याकडे आहेत हा सर वॅकन्सी, जॉईन करेल. हा त्या ग्रुपमध्ये मी तुम्हाला शेअर करतोय। ओके, अच्छा, म्हणजे लँग्वेजचा बॅरियर फक्त लँग्वेज तुम्हाला आपल्याला A1 लँग्वेजचं बॅरियर नाही। ओके, फक्त बोलता आले गेली पाहिजे A1. बोलता आली पाहिजे, A1. A1 इनफ आहे। ठीक आहे सर. ग्रुपला केलं ना सर हे? येस, येस, ग्रुपला जॉईन करा, जे काय स्टुडंट आहे ते त्या मी तुम्हाला शेअर करतोय ग्रुपवरती। ओके, ओके ओके सर. येस, सर कॉन्टॅक्ट नंबर आहे का त्याच्यात म्हणजे तुमचा? हा हा, कॉन्टॅक्ट नंबर आहे ग्रुपमध्ये आहेत ना, तुम्हाला सगळं डिटेल भेटणार आहे। ग्रुप तुम्ही जॉईन राहा, ऍक्टिव्ह राहा। ओके, तिच्यामध्ये Yes. असेल ना तुमचा नंबर? हो, नंबर आहे। ओके ओके सर. हा, येस, बघा B2, हा, प्रोसेस येस, किती दिवसाची राहायची सर एकदा त्याची? युरोपसाठी ड्रायव्हरची? मिनिमम तुम्हाला 6 मंथ तरी लागतं। 6 मंथ. युरोपसाठी वेळ लागतोय, ओके. कारण अपॉइंटमेंट लवकर भेटत नाहीत युरोपियनसाठी, युरोप कंट्रीसाठी। अच्छा अच्छा. त्या लेवलमध्ये तुम्ही लँग्वेज कम्प्लीट करायची। ओके, ओके. हा, Excuse me, ओके. sir. What about our जो इंग्लिश का था, इंग्लिश टू जर्मन? वो इंग्लिश का है ना मैम, इंग्लिश का बुक भी है, वही बैच का मैं आपको एक्सेस देता हूँ। ये कॉमन टू है ऑल बैच के लिए। नहीं, इंग्लिश का हाँ बैच नहीं, ओके, ऐसे सेपरेट नहीं है क्या? नहीं, सेपरेट अभी वो वेबिनार नहीं है। ये जो ओके 25 आप है ना, तो मराठी और इंग्लिश मिक्स करेंगे। ओके, आपको कुछ समझ में है तो आप हिंदी
या इंग्लिश नहीं में? नहीं, समझ में तो आती, बोल नहीं सकते हैं, बट हाँ नहीं, ये समझ सकता है बैच तो पूरा। अलग होगा आपका, इंग्लिश का बैच अलग होता है, डोंट वरी। हाँ हाँ, वही, क्योंकि यस फिर प्रॉब्लम यस कंटिन्यू यस वही बोले तो ये I हो think जाता है। after 5 days will be start, na? यस यस, आफ्टर 5 days। Okay, thank you. अच्छा। यस ओके। हेलो। यस